दुसऱ्या दिवशी शिवजयंती होती आणि मी निघालो मित्रांसोबत प्रतापगडावर त्यांचं मंडळ बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ बुरुड गल्ली फलटण यांची ज्योत आणायला. तर इथे सगळे बाहेर थांबलेले दिसत आहेत आणि निघायची तयारी चालूच होती. आणि महत्वाचं म्हणजे तर हा आपला आजचा दुसरा ब्लॉग जो आपल्याला युट्यूबवरचा मोठा ब्लॉग होणार आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपण चाललोय शिवजयंतीच्या निमित्ताने. उद्या शिवजयंती आहे आणि आपण चाललोय ज्योत आणायला प्रतापगडावर. तर निघायची तयारी चाललेली आहे आणि तुम्ही बघू शकता तिथं सगळेजण गाडीमध्ये बसायची तयारी चालू आहे. सगळेजण आलेले भरपूर मेंबर आहेत. कोंबून कोंबून बसणार आहोत सगळेजण. तर मला इथं वाटलं की कोंबून कोंबून बसावं लागेल, पण एकदम निवांत आणि ऐस पैस जागा होती. त्याचबरोबर खूप मज्जा आली या प्रवासामध्ये मला. आणि पहिलं तरी गाडी निघताना इथे एका काकांकडून नारळ वाढवून घेतलं, कारण भारतामध्ये नारळ वाढवल्याशिवाय चंद्रयान सुद्धा टेक ऑफ करत नाही. त्यामुळे आपला पिकअप टेक ऑफ कसा करेल. आणि हा आपला दुसरा युट्यूबवरचा लॉंगेस्ट व्हिडिओ होणार आहे, ज्यामध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला यावेळीचा माझा प्रवास दाखवणार आहे. जशी माझी एक्साइटमेंट होती व्हिडिओ बनवण्यासाठी, तसेच बाकीचे पण एक्साइटेड होते. आणि भरपूर जण मला म्हणाले की यावेळी शिवजयंती उत्सवाचा ब्लॉग झालाच पाहिजे, त्यामुळे मी यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. तर आता निघायची तयारी. सगळे वर बसलेले. आहे ह्याच्यावर म्हणजे कुठं माहिती का गाडीवर आहे आणि निघायची गाडी निघेल की गाडी आता आम्हाला. आणि आपला जीवाभावाचा मित्र मागच्या वेळीचा आलेला आहे. आपला दररोजचा जीवाभावाचा मित्र इथे बसलेला आहे. आणि आपला जीवाभावाचा मित्र गाडी. आता आपण गाडीवर कशी भीती वाटते वर, पण निघूयात. हो ब्लॉग चालू आहे. हा आपला मित्र म्हण. हा आपला जीवाभावाचा मित्र. भाऊ त्यांचा ब्लॉग बघितला का असं म्हणतोय. भरपूर वेळ इथं बसून बसून थकलोय आणि मला आता जायचंय गमछा घ्यायला डोक्यावर, कारण ऊन वगैरे भरपूर लागणार आहे. खाली पण जागा आहे पण वर मजा आहे. इथं बसण्याची मजा जी आहे ना ती कोणत्याच लक्झरियस कारमध्ये नाही आहे. आणि मित्रांबरोबर असल्यावर तर भरपूर मजा येते. सगळे लोक कांदा विंदा घेऊन आलेले आहेत. आता निघायची तयारी चालू आहे. तर निघूयात. तर मी एक गमछा घ्यायला उतरलो होतो आणि इथे एक आपल्याला मेंबर भेटलेले आहेत. त्यांना उचलून घ्यायची तयारी चाललेली. ते जाऊन आले. कुठे जाऊन आले नाही पैसे नाही. बरं चला आता निघतोय आपण. थांबल्यानंतर आपण निघायची तयारी करतोय. तर तुम्ही बघू शकता इथं पाऊस आपला चालू झालेला आहे. आणि आता साऊंड व्यवस्थित महाबळेश्वर वगैरे या ठिकाणी. आणि इथून निघाल्यानंतर आपण जाणार आहोत प्रतापगडावर. संध्याकाळी आपण प्रतापगडावर पोहोचणार. आपला मेंबर येणार होता वरती. हे आपले काय गाडी जीवाभावाचे मित्र, पुढे पण मित्र आहेत आपले जीवाभावाचे. आपली गाडी निघालेली आता थेट आपल्याला वाई वगैरे या ठिकाणी जायचंय. तिथून पुढे मग आपण प्रतापगडावर जाणार आहोत. तर इथे आम्ही थांबलो होतो काही भाज्या घेण्यासाठी, कारण संध्याकाळी जेवण पण बनवायचं होतं. त्याचबरोबर साऊंड थोडासा हल्ला होता आणि त्याची वायर पण निघाली होती, त्यामुळे साऊंडची वायर सुद्धा बसवायला आम्ही इथे थांबलो होतो. त्यानंतर आम्ही इथून पुढे अशा पद्धतीने एन्जॉय करत निघालो.
अशा प्रवासामध्ये मित्रांबरोबर खूप मजा येते. गाडीच्या टपावर बसून तर भरपूरच मजा येते आणि अशा पद्धतीचा प्रवास मी लहानपणी खूप लहान असताना केला होता माझ्या भावांबरोबर आणि आता खूप वर्षानंतर मित्रांबरोबर हा प्रवास करण्याचा चान्स मला मिळाला आणि तुम्ही सुद्धा कधी अशा पद्धतीचा प्रवास केला असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. खूप वेळ ढोल ताशा वाजवल्यानंतर अचानक ठरले की एक बॉलिवूड म्युझिक लावावे, तर त्याच्यावर सर्वांनी खूप एन्जॉय केला. वारे वारे लाई 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 करत आम्ही पोहोचलो वाईच्या महागणपतीच्या मंदिरामध्ये. तिथे पहिले आम्ही दर्शन घेणार होतो, त्यानंतर आम्ही पुढच्या प्रवासासाठी निघणार होतो, कारण आम्हाला अजून डब्बा आणलेले होते, तर डब्बे सुद्धा खायचे होते. गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला चाललेलो आहे. वाईच्या गणपतीचं पहिलं दर्शन करून आपण इथून पुढं प्रवास करणार आहे प्रतापगडासाठी. तर इथं गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आपण आलेलो आहे आणि आता इथलं दर्शन घेऊन आपण पुढे प्रतापगडावर जाणार आहोत. तिथून ज्योत घेणार आहोत. गणपती बाप्पा! तर गणपतीच्या गाभाऱ्यातून आम्ही दर्शन घेऊन आलो, पण मूर्तीचं काय आपल्याला शूटिंग घेता आलं नाही, कारण तिथे लिहिलं होतं ते मोबाईल जप्त करण्यात येईल म्हणून. आपल्याबरोबर बाकीचे लोक पण येत आहेत, तिथंच लावलेली आहे आणि या गाडीमध्ये आतापासून आपण पुढच्या प्रवासाला निघतोय. तर इथं कोणाला तरी शिवी दिली आहे कोणीतरी आपल्यातल्या, पण आपल्यात पांढरा शर्ट घातलेल्या लोकांनी कोणी आलेलं आहे आणि यांना कोणीतरी शिवी दिली आहे. हे आहेत पार्किंग वर काहीतरी करतात, पार्किंग साठी गाडी सोडतात. तर शिवी दिली असं त्यांचं म्हणणं आहे. बाहेर गावातून आलोय, चांगल्या कार्यासाठी निघालोय आणि चांगल्या कार्यासाठी जात असताना गोष्टी करणं चुकीचं आहे. हो हो हो. आणि बाल शिवाजी गणेश उत्सव मंडळ कारण दुसऱ्याला गल्ली फलटण त्यांच्यातर्फे वाईकरांचे सहर्ष स्वागत. त्यांना आमच्याकडून थोडीशी चूक झाली, आम्ही तोंडात शेण घातलं पण बसलो. परत एकदा गाडी थांबवली कारण आपल्याला खायला घ्यायचं थोडंसं आणि खूप ऊन पण आहे आणि त्याचबरोबर आम्ही डबा वगैरे नाही आणलेला, बाकीच्यांनी डबा आणलेला आहे, पण म्हटलं खायला वगैरे घ्यावं, तर त्यासाठी गाडी थांबवली आणि एक जणाने आमच्या इथल्या शिवी दिली होती ते त्या पार्किंगवाल्यांना. तिथंच गेला आमचा भरपूर. आता सगळं शांत आहे आणि प्रतापगडापर्यंत पोहोचेपर्यंत भरपूर वेळ लागणार आहे. तर मध्ये आम्ही जेवायला थांबणार आहे. जेवायला थांबून झाल्यानंतर आम्ही पुढे जाऊन तर आपण इथं थांबलोय आणि इथं आता जेवण करायचंय. तर मी आता उतरतोय. हा बघा हो, मी माझ्याकडे बघतोय उतरताना आणि पुढं आपली पब्लिक बसलेली आहे तिथं. सगळेजण जेवण करूयात आणि पुढच्या प्रवासाला निघूयात. इथे सगळे तुम्हाला जेवण करताना दिसतील. इकडून गाड्या वगैरे पण येत आहेत भरपूर आणि इथे सगळेजण लोक जेवायला बसलेले आहेत. सगळ्यांनी डबे वगैरे आणले होते. डब्बा आणलेला आहे, हे पाहू शकता तुम्ही. आवार, समोसा, भरपूर काय काय भाज्या इथं लोकांनी आणलेल्या आहेत. तुम्ही आहे ब्लॉग मध्ये, तुम्ही पण आहे.
तर सगळ्यांचं जेवण आवरलेलं आहे आणि आपण आता निघतोय पुढच्या प्रवासाला. तर आपण आता सध्या तरी जाणार आहोत वेण्णा लेक या ठिकाणी. वेण्णा लेक झाल्यानंतर मग संध्याकाळी सनसेट पॉइंट बघून आपण जाणार आहे प्रतापगड या दिशेने. त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी जाऊन तर आपण पहिल्यांदा जेवण वगैरे स्वतःच्या हाताने बनवणार आहे. सगळेजण आम्ही बनवणार आहोत आणि नंतर मग प्रतापगडावर जाऊन प्रतापगडावर गेल्यानंतर महाराजांचं दर्शन घेऊन तिथून ज्योत पेटवून तिथून आपण पलटणच्या दिशेने परत रवाना होणार आहोत. तर आपण निघतोय आता आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आपली गाडी इथे लावलेली आहे आणि या गाडीत आता सगळेजण बसूयात आणि पुढच्या प्रवासाला निघूयात. तर आता आपण इथं गाडीमध्ये बसलोय. भरपूर कंटाळा पण आलाय. आता पोहोचल्यावर बघूयात. इथे माईकचं चार्जिंग संपल्यामुळे थोडासा आवाज गेला होता. हे माझ्या लक्षातच नाही आले. माईक मी तसाच कॉलरला अडकून ठेवला होता आणि इथे मी हे सांगत होतो की ते झाडं वगैरे जे येत आहेत ते आम्हाला वरून आले झाडं की आम्हाला खाली वाकायला लागायचं आणि भरपूर मज्जा आली त्याच्यामध्ये सुद्धा. त्यानंतर आम्ही मॅप्रो गार्डन इथे थांबलो आणि तिथे जास्त मी काय शूट वगैरे केलं नाही कारण की आपण मॅप्रोचे काही पैसे घेतले नव्हते की बाबा त्यांचं प्रमोशन करावं. पण तरी नाव घेतलं हेच पुष्कळ आहे. हेच मी इथं डिटेलमध्ये या व्लॉग मध्ये सांगतोय. त्यानंतर मी बाहेर निघण्याचा निर्णय घेतला इथून. एक प्रोडक्ट त्यांचं टेस्ट केलं पण ते काय व्यवस्थित लागलं नव्हतं. पण दुसरे एक प्रोडक्ट होते, काय काय प्रोडक्ट बाकीचे चांगले लागले, ते ठीक आहे. त्यानंतर आम्ही निघालो आता प्रतापगडावर जायला. इथे मॅप्रोला खूप टाइमपास केला. काय काय फ्री प्रोडक्ट्स जे होते ते टेस्ट केले आणि आधी पण मी भरपूर प्रोडक्ट घेऊन गेलेलो आहे त्याच्यामुळे थोडंसं यावेळी मी काही शॉपिंग नाही केली. मग पुढे आम्ही गेलो महाबळेश्वरला. तिथे जाईपर्यंत तर आम्हाला अंधार झाला होता आणि आमच्या ड्रायव्हर काकांनी तिथे एका चौकामध्ये गाडी थांबवली होती कारण की काही लोकांना महाबळेश्वरच्या मार्केटमध्ये जाऊन काहीतरी शॉपिंग करायची होती. त्यांनी तिथे वेळ भरपूर घालवला पण तरी आम्ही इथे वेट करत बसलो होतो आणि इथून सुद्धा आम्हाला ते रात्रीच्या झाडांचा एक ऍडव्हेंचर करायला भेटला. रात्रीची झाडं सुद्धा आम्ही वर बसलो होतो तर रात्रीचे सुद्धा झाड आमच्या तोंडावरच येत होते, झाडांच्या फांद्या वगैरे. येताना आमच्या अंगात भरपूर मस्ती होती म्हणून आम्ही वर टपावर बसलो होतो. तर आता तयारी चालू आहे. आपले सगळं साहित्य वगैरे काढून ठेवलेले आणि ही अशा पद्धतीची शेगडी तयार केलेली लोखंडाची. आता सगळेजण सामान वगैरे बाहेर काढतायत आणि आता फक्त लाकडं वगैरे शोधायचे. तरी चिंध्या वगैरे आणलेल्या आहेत. चिंध्या वगैरे जाळून जरी केलं तरी होऊन जाते. हे झाल्यानंतर आम्ही पुढे प्रतापगडावर जाणार आहे आणि तिथून पुढे गेल्यानंतर ज्योत वगैरे तिथून आणणार आहे. ज्योत आणल्यानंतर मग सकाळी पहाटेच्या 4 वाजता आपण इथून निघणार आहोत. तर इथला आता सध्या तरी जेवणाची तयारी चालू आहे ती आपण बघूया. अशा पद्धतीचं वगैरे करून साजरा आणि इथं आपले कांदा बटाटा चिरायची तयारी चालू आहे. आता हे झाल्यानंतर पुलाव भात बनवणार आहे तिखट आणि त्यानंतर मग आपण वरगडावर जाणार आहोत. आणि महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची म्हणजे आज आपण व्हेज बिर्याणी बनवणार आहोत. तर त्यासाठी आपण वापरलेला आहे इशाना मसाले आणि याची तुम्ही टेस्ट पाहू शकता. हे पूर्णपणे प्रीमियम मसाले आहेत. याची टेस्ट ही बाकीच्या मसाल्यांपेक्षा तरी वेगळीच आहे नक्कीच. आता याचा रिव्ह्यू आपल्याला नक्की कळेलच. लोक आणि इशाना मसाले हे एक प्रीमियम ब्रँड आहे जे आता सध्या तरी इंडियामध्ये लोकल लेवलला सुरू होत आहे. त्याचे एजन्सीसाठी तुम्ही संपर्क करू शकता. मी डिस्क्रिप्शन मध्ये कम्प्लिटली माहिती देईल. तर एजन्सी कुणाला घ्यायची असेल तर तुम्ही दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. हे मसाले साधारण मसाल्यांपेक्षा थोडेसे महाग आहेत. 1-2 रुपयांचा फरक आहे पण तुम्हाला प्रीमियम क्वालिटी 1-2 रुपये नाही तर 200 रुपयापेक्षा जास्त तुम्हाला नक्कीच क्वालिटी चांगली मिळेल. तुम्ही ते ट्राय करू शकता आणि ऑर्डर करण्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली माहिती तुम्ही पूर्णपणे वाचू शकता. भरपूर तयारी झालेली आहे. अर्धा किलो की पेट्या तेल पावशेर तूप पण आहे, तूप पण टाकायचं. 3 भाऊ पावशेर तूप आहे.
तूप वरनं टाकायचं शेवट. आणि चूल पेटवलेली आहे आपण. हे आमचे काका आहेत, यांच्या गाडीमध्ये आपण आलेलो आहे आणि ही गाडी आहे. या गाडीच्या मागेच आपण इथं स्वयंपाकाचा कार्यक्रम उरकत आहोत. शोधले भरपूर तसं. काही लोकांनी आमच्या ग्रुपमधल्या हे वाढलेलं झाड येतानाच बघितलं होतं आणि आता ते सरपण म्हणून इथं आम्ही चूल बनवण्यासाठी वापरणार होतो. हे बघा तयारी. सध्या तरी कांदा तेल वगैरे ऍड केलेलं आहे. करायचं चाललंय. आता इथली लाईट लागल्यानंतर इथं थोडासा उजेड पडेल. आधीच उजेड भरपूर झालाय तरी पण फोकस पडलाय. कसलाच फोकस पडलाय असं मित्र म्हणतोय माझा. हा मित्र. तर सगळ्या प्रकारच्या लाईट इथे लावून झालेले. आपल्या ईशाना मसाल्याचा फ्रेग्रन्स सगळीकडे सुटलेला आहे. त्याचबरोबर हा भात सुद्धा तयार होतोय आणि थोडा तयार झालेला आहे. आता अजून थोडस पाणी टाकून ते शिजायला ठेवणार आहेत. 5-10 मिनिटांमध्ये लगेच जेवायला बसूया. तर भात वगैरे शिजलाय आणि आता भात घेऊन गेलेले आहेत बाहेर आणि सगळेजण भात घेऊन आलेले आहेत. तर आत्ताच आपलं जेवण झालेलं आहे आणि आता आपण वर जाणार आहोत प्रतापगडावर. तिथलं झाल्यानंतर पुढे मग आपण चाललोय आता वर. पुढं मित्र गेलेले आहेत. हे मित्र आपल्याला इथं भेटलेले आहेत आणि अशा पायऱ्या. माईकचं चार्जिंग करायला चुकल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम झाला होता. तरी ते माझं माईक पूर्णपणे बंद झाले होते आणि मोबाईलला एवढा काही चांगला आवाज येत नाही नंतर. त्यामुळे म्हटलं की व्हॉइस ओव्हर नंतरच द्यावा. तर इथे आम्ही वर आलो आणि वर आल्यानंतर इथे बाकीच्या पण काही ग्रुप्स आले होते जे इथून ज्योत वगैरे करून घेऊन जाणार होते. तर इथे एक ग्रुप आला होता. त्यांनी अशा पद्धतीने हार वगैरे महाराजांच्या स्मारकावर अर्पण केला. त्यानंतर मग त्यांनी अगरबत्ती वगैरे काही फुलं वगैरे वाहिली. अशा पद्धतीने अगरबत्ती वगैरे भेटून नंतर नारळ वगैरे वाढवला आणि त्यानंतर कापूर वगैरे परत चुंबळ वगैरे म्हणतात. एक कापडाचं एक चुंबळ बनवलेली असते ती ज्योत मध्ये ठेवतात आणि त्यानंतर त्यावर कापूर वगैरे लावून अशा पद्धतीने म्हणजे ते तेलात भिजवलेली चुंबळ असते. तेलात भिजवलेली चुंबळ इथे धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय जय श्रीराम. जय जय श्रीराम. तर अशा पद्धतीने मानवंदना देऊन ती ज्योत पेटवली जाते. अशा पद्धतीने प्रदक्षिणा मारतात आणि ती ज्योत ते त्यांच्या आपापल्या गावामध्ये घेऊन जातात. तर आम्ही सुद्धा अशा पद्धतीने ज्योत वगैरे पेटवली. पण नंतर मला काय व्हिडिओ करायला टाइमच नाही भेटला. मी इथून परत महाबळेश्वर पर्यंत ज्योत घेतली होती आणि बाकीच्या मुलांनी तिथून पुढे घेतली आणि आम्ही इथपर्यंत असा प्रवास केला. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी नक्कीच आणखी सुधारणा करून तुम्हाला आणखी काहीतरी नवीन दाखवण्याचा प्रयत्न